गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्ष वारंवार मोदी सरकारवर केंद्र संस्थांचा वापर विरोधकांच्या विरोधात करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप करत आहेत। भाजप सरकारला विरोधकांकडून वॉशिंग मशीनही म्हटलं जातं। आता आणखी एका नेत्याला आरोपातून दिलासा मिळाला आहे, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना। 8 महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेलांनी भाजपसोबत जाण्याचा राज्यात निर्णय घेतला। त्यानंतर त्यांना आरोपातून आता दिलासा 8 महिन्यानंतर मिळालेला पाहायला मिळतंय। मग नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यांच्यासारख्याच इतर 6 नेत्यावरही आरोप होते। आत्ता त्यांची नेमकी महाराष्ट्रातील स्थिती काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गट पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर 8 महिन्यांनी प्रफुल्ल पटेलांना हा दिलासा मिळाला आहे। एअर इंडिया इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणावेळी पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते। या प्रकरणी त्यांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे सीबीआय आणि ईडीनं त्यांची चौकशी केली होती। पण आता सीबीआयनं 19 मार्चला राऊज अव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश सीबीआय प्रशांत कुमार यांच्या न्यायालयात या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे। कोर्टाने या प्रकरणी विचार करण्यासाठी सीबीआयला 15 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे। या कंपनीनं मोठ्या संख्येनं विमान भाड्यानं दिली आणि एअरबस बोईंगकडून 111 विमानं खरेदी केली। त्याशिवाय विदेशी एअरलाइन्सना अधिक नफा कमवता येईल असा हवाई मार्ग उपलब्ध करून दिले आणि विदेशी गुंतवणूक असलेल्या प्रशिक्षण संस्था सुरू करण्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता। प्रफुल्ल पटेल यांचे मित्र म्हटले जाणारे दीपक तलवार यांना जानेवारी 2019 मध्ये दुबईतून प्रत्यार्पण करून आणत ईडीनं अटक केली होती। या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्याचवेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मे 2017 मध्ये 4 FIR दाखल केले होते। त्यापैकी पहिल्या FIR मध्ये स्पष्ट म्हटलं होतं पटेल यांनी मंत्री असताना पदाचा दुरुपयोग करत मोठ्या संख्येनं विमान भाडे तत्वावर दिली होती असा ठपका ठेवण्यात आला होता। याच FIR प्रकरणी आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे। तर इतर प्रकरणं चौकशी सुरू असल्याचं देखील माहिती आहे। पटेलांनी त्यांच्यावर या प्रकरणी झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते। सर्व निर्णय सर्वानुमत झाले असल्याचं देखील त्यांनी तेव्हा दावा केला होता। तसंच एअरलाइन्सना तोटा होत होता त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता असा उल्लेख FIR मध्येच असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं। याचबरोबर अंडरवर्ल्डमधील इक्बाल मिर्चीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीही ईडी प्रफुल्ल पटेलांची चौकशी करत आहे। 2019 आणि 2021 मध्ये या प्रकरणी त्यांची चौकशी झाली होती। प्रफुल्ल पटेलच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक असे नेते आहेत ज्यांना राजकीय भूमिका बदलल्यानंतर म्हणजेच भाजप प्रवेश केल्यानंतर किंवा भाजप सोबत असलेल्या आघाडी एनडीए मध्ये समावेशानंतर त्यांच्या विरोधातील चौकशांचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच वेळोवेळी देशातील आणि राज्यातील विरोधक हे भाजप सरकारवर वॉशिंग मशीन असल्याचा आरोप करत असतात। आता ते 6 नेते कोणत्या महाराष्ट्रातील, त्यातील पहिलं नाव आहे अजित पवार। अजित पवारही आता भाजपसोबत गेले आहेत। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाला होता। प्रत्यक्षात या सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादीला लक्ष केल्याचं पाहायला मिळत होतं। याच मध्ये अजित पवारांवर 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता। परंतु आता या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या पाहायला मिळत आहेत। यानंतरचं दुसरं नाव आहे छगन भुजबळ यांचं। छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते। या प्रकरणी छगन भुजबळ यांना जवळपास 2 वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं। पण युती सरकारमध्ये सहभागी होताच त्यांना लाचलुचपत विभागाकडून दिलासा मिळाला असून त्यांनी त्या आधारे ईडीची कारवाई थांबवण्यासाठी अर्ज केला असल्याची देखील माहिती आहे। यानंतरचं तिसरं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं। हसन मुश्रीफ यांच्यावरही गेल्या वर्षी कारवाईचा फास आवळत असल्याचं पाहायला मिळत होतं। हसन मुश्रीफांच्या मागे ईडी लागलेली पाहायला मिळत होती। त्यांच्यावरची कारवाई देखील सरकारमध्ये सहभागी होताच थंडावल्याचं म्हटलं जात आहे। सध्या ते शिवसेना आणि भाजपच्या साथीने असलेल्या राज्य सरकारमधील मंत्री देखील आहेत। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे नवाब मलिक यांचं। नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं अटक केली। बाजारभावापेक्षा खूप कमी दरानं दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या निकटवर्तीय असलेले सलीम पटेल यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांना
शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं म्हटलेलं नाही आहे. एकूणच त्यांच्या विरोधातही ईडीची भूमिका मवाळ होऊन त्यांना जामीन मंजूर झाला असल्यामुळेच सध्या ते बाहेर असल्याचं पाहायला मिळते. प्रकृतीच्या कारणावरून का होईना पण त्यांना हा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते, अशी त्यांची स्थिती आहे. यानंतरचं मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर फुटीनंतरही काही दिवस ठाकरेंबरोबर होते, पण अखेर त्यांना शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना माध्यमांसमोरच नाईलाजाने ठाकरेंची साथ सोडावी लागत असल्याचं म्हटलं होतं. शिवसेना नेत्या भावना गवळी यांचं महाविद्यालय असून त्याच्या पैशावर गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात ईडी एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत होती. गवळी यांनी एका सामाजिक संस्थेच्या रूपांतरात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केल्याचा आरोप ईडीने केला होता. भावना गवळी यांनी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ईडी त्यांच्या विरोधातील या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काय करत आहे याबाबत काही माहिती नाही. अशा प्रकारे अनेक राज्यातील नेत्यांना दिलासा हळूहळू मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणूनच विरोधक हे आरोप करत आहेत. ही राज्यातच परिस्थिती नाही, देशात देखील अशीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. मग आता नेमके हे आरोप खरंच तुम्हाला यावर नेमकं काय वाटतं? भाजपची ही भूमिका तुमच्या मते नेमकी कशी आहे? नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर मात्र नक्की करा.